नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक्झाम वार्ता या यूट्यूब चॅनलवरती आपलं खूप खूप स्वागत आहे. मित्रांनो, तुमची अनेक वर्षाची प्रतीक्षा अखेर संपली आहे. तब्बल 23 वर्षानंतर महिला व बाल विकास विभागात मेगा भरतीचा मार्ग मोकळा झालेला आहे. या ठिकाणी आपल्याकडे महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालय म्हणजेच DGIPR यांचा हा अधिकृत ट्विट आहे. या ट्विटमध्ये त्यांनी काय म्हटलेलं आहे पहा, लक्षपूर्वक ऐका. महिला व बालविकास विभागात तब्बल 23 वर्षानंतर 8,669 नियमित पदे भरण्यात येणार आहेत. या निर्णयामुळे विभागाच्या सक्षमीकरणाला मोठी चालना मिळणार असल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली. विभागातील एकूण पदांचा आढावा घेण्यात आला. त्यापैकी काही पदे निरसित करून म्हणजेच रद्द करून 165 नव्या पदांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे विभागासाठी एकूण 8,669 ही नियमित पदे मंजूर करण्यात आली आहे. त्याशिवाय विभागाच्या कामकाजासाठी 2,863 पदे बाह्य यंत्रणेमार्फत भरण्यास मान्यता देण्यात आली आहे. एकात्मिक बालविकास सेवा म्हणजेच ICDS योजनेअंतर्गत 1,10,664 अंगणवाडी सेविका आणि 1,10,664 अंगणवाडी मदतनीस अशी एकूण 2,21,628 मानधनधारित पदे देखील मंजूर करण्यात आलेली आहेत. मित्रांनो, हे तर झालं महाराष्ट्र DGIPRचं ट्विट, परंतु आपण तो GR सुद्धा पाहणार आहोत, ज्यामध्ये हे सर्व मुद्दे डिटेलमध्ये दिलेले आहेत. परंतु GR कडे वळण्यापूर्वी आपल्या ICDS ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची माहिती आहे. आता एवढी मोठी जाहिरात येणार आहे हे आपल्याला माहित झालेलं आहे, तर सर्वात पहिला प्रश्न तुमच्या मनात आला असेल की याची तयारी करायची कुठून, या परीक्षेचा अभ्यास करायचा कसा. तर त्याच्या सुद्धा सोल्युशन मी तुम्हाला येथे सांगणार आहे. पहा मैत्रिणींनो, तुम्ही जर विभागीय मुख्य सेविकेसाठी तयारी करत असाल तर तुमच्यासाठी परफेक्ट संदर्भ ग्रंथ आहे. प्राईम पब्लिकेशनद्वारे प्रकाशित महिला व बाल विकास मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा पेपर 1 व 2 संपूर्ण मार्गदर्शक. या संदर्भ ग्रंथामध्ये आपला 100% सिलेबस कव्हर केलेला आहे, पेपर 1 व पेपर 2 दोन्हीचा. तसेच सर्वात महत्त्वाचे, या संदर्भ ग्रंथात आपल्याला अपडेटेड कायदे व योजना देण्यात आलेले आहेत. तसेच अधिक सरावासाठी प्राईम पब्लिकेशनचा पेपर 1 व पेपर 2 प्रश्नसंच सुद्धा बाजारात उपलब्ध आहे. या प्रश्नसंचामध्ये आपल्याला आपल्या सिलेबसवरती आधारित जवळजवळ 5,000 प्लस इतके सराव प्रश्न देण्यात आलेले आहेत. तसेच तुम्ही जर सरळ सेवेच्या थ्रू मुख्य सेविकेसाठी तयारी करत असाल तर तुमच्यासाठी परफेक्ट संदर्भ ग्रंथ आहे, प्राईम पब्लिकेशनद्वारे प्रकाशित मुख्य सेविका पर्यवेक्षिका संपूर्ण मार्गदर्शक. या संदर्भ ग्रंथामध्ये सुद्धा आपला 100% सिलेबस कव्हर केलेला आहे. यामध्ये आपल्याला अपडेटेड कायदे व योजना देण्यात आलेले आहेत. मैत्रिणींनो, ही तीनही पुस्तके सध्या बाजारात उपलब्ध आहेत. महाराष्ट्रातील सर्व प्रमुख पुस्तक सेंटरवरती तुम्हाला ही मिळून जातील. तसेच ऑनलाईन Amazonवरती सुद्धा अवेलेबल आहे. Amazonची जी लिंक आहे ते तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेली आहे. तसेच स्क्रीनवरती दिसत असलेल्या या नंबरवरती सुद्धा तुम्ही संपर्क करू शकता. मग मैत्रिणींनो, वाट कसली पाहताय? आजच पुस्तक खरेदी करा आणि मुख्य सेविका किंवा पर्यवेक्षिकेसाठी आपले पद निश्चित करा. वळूया आपल्या मुख्य मुद्द्याकडे. GR पाहूयात आपण. मित्रांनो, आपण भरती संबंधित ट्विट पाहिलं. आता GR पाहूयात. GR म्हणजे गव्हर्नमेंट रेझोल्युशन, ज्याला मराठीत आपण शासन निर्णय असं म्हणतो. तर पहा, या GRचा विषय काय आहे, तर महिला व बाल विकास विभागाच्या प्रशासकीय नियंत्रणाखालील क्षेत्रीय कार्यालयांचा सुधारित आकृतीबंध मंजूर करण्याबाबत. ठीक आहे, आलं लक्षात. दिनांक पहा, 10 एप्रिल 2026. ठीक आहे, आपल्या मेन मुद्द्याकडे आपण जाऊयात. या GR मध्ये आपल्यासाठी काय महत्वाचं आहे पहा. महिला व बाल विकास विभागाच्या अधिपत्याखालील आयुक्त, महिला व बाल विकास पुणे आयुक्त, एकात्मिक बाल विकास सेवा योजना नवी मुंबई, महाराष्ट्र राज्य महिला आयोग व द चिल्ड्रन एड सोसायटी इत्यादी क्षेत्रीय कार्यालयातील सर्व पदांचा आढावा घेऊन माननीय मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय सचिव समितीने तसेच माननीय मंत्रिमंडळाने दिलेल्या मान्यतेनुसार महिला व बाल विकास विभागातील एकूण 9,248 पदांपैकी 744 पदे
निरसित म्हणजेच रद्द करून उर्वरित 8,504 पदांमध्ये 165 वाढीव पदे मंजूर करून विभागाची एकूण 8,669 नियमित पदे व 2,843 बाह्य यंत्रणेद्वारे भरावयाची पदे मंजूर करण्यात आली. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचा महत्वाचा मुद्दा पहा. एकात्मिक बाल विकास सेवा योजनेतील मानधनी तत्वावरील अंगणवाडी सेविका 1,10,664 व अंगणवाडी मदतनीस 1,10,664 अशी एकूण 2,21,628 पदे मंजूर केली आहेत. ठीक आहे. अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांची किती पदे मंजूर करण्यात आलेली आहे तर 2,21,628 पदे. त्यानुसार सुधारित आकृतीबंदास या शासन निर्णयाद्वारे मंजुरी देण्यात येत आहे. तर या ठिकाणी आपल्यासाठी सर्वात महत्वाचा घटक आहे पहा परिशिष्ट 1. तर परिशिष्ट 1 मध्ये जे पदे मंजूर झाली आहेत त्यांचं डिस्ट्रीब्युशन दिलेलं आहे किंवा त्या पदांचा गोषवारा दिलेला आहे ते आपण डिटेलमध्ये पाहूयात. ठीक आहे. परिशिष्ट 1 आपण पाहूयात. या ठिकाणी पहा हे आहे परिशिष्ट 1. यामध्ये काय दिलेलं आहे तर महिला व बाल विकास विभागातील कार्यालय निहाय मंजूर करण्यात आलेल्या नियमित पदांचा गोषवारा. आता महिला व बाल विकास विभागाअंतर्गत जे कार्यालय आहेत, कोणती कार्यालय आहेत ते पहा. तर महिला व बाल विकास आयुक्तालय असेल, बाल विकास सेवा योजना म्हणजेच ICDS ज्याला म्हणतो आपण, बाल विकास सेवा योजना आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोग, महाराष्ट्र राज्य महिला आयोग, चिल्ड्रन एड सोसायटी हे काय आहेत तर महिला व बाल विकास विभागाअंतर्गत येणारी कार्यालये आहेत आणि याच्या अंतर्गत आपली भरती येणार आहे. तर या अंतर्गत मंजूर करण्यात आलेल्या नियमित पदांचा गोषवारा. नियमित पदे म्हणजे काय? खूप साऱ्या विद्यार्थ्यांना नियमित पदे म्हणजे काय हेच माहित नसेल. अगदी सोप्या भाषेत सांगायचं म्हटलं तर नियमित पदे म्हणजे विद्यार्थ्यांच्या भाषेत सांगायचं तर कायमस्वरूपी पक्की सरकारी नोकरी ज्याच्यासाठी आपण रात्रंदिवस लायब्ररीत बसून अभ्यास करत असतो. ठीक आहे. तर मित्रांनो या पदांचं डिस्ट्रीब्युशन कशा पद्धतीने आहे, कोणत्या कार्यालयात किती पदे मंजूर करण्यात आली आहेत किंवा किती पदे भरली जाणार आहेत ते या ठिकाणी आपण पाहूयात. या ठिकाणी आपण एकूण मंजूर पदे पाहूयात किती आहेत. तर पहा गट अ अंतर्गत आहे सर्वात पहिल्यांदा मॅक्झिमम पदे पाहूयात आपण. तर बाल विकास प्रकल्प अधिकारी नागरीसाठी पहा आहे 104 पदे आहेत. त्याच्यानंतर पुढचं पाहूया आपण गट ब मध्ये पहा या ठिकाणी मॅक्झिमम पदे मंजूर झालेले पोस्ट आपण या ठिकाणी पाहतोय. तर पहा बाल विकास प्रकल्प अधिकारी ग्रामीण गट ब 449 पदे मंजूर झालेली आहेत पहा ICDS अंतर्गत 449. त्याच्यानंतर पुढे जर पाहिलं तर अधीक्षक आयुक्तालयाअंतर्गत अधीक्षक जर पाहिलं तर 62 पदे आहेत. त्याच्यानंतर पुढे जर पाहिलं आपण गट ब अंतर्गत पाहतोय आपण सध्या. तर या ठिकाणी पहा सहाय्यक लेखा अधिकारी आयुक्तालय अंतर्गत 42 पदे आहेत. अशा पद्धतीने गट अ अंतर्गत 616 पदे मंजूर करण्यात आलेली आहे. एकूण किती पदे मंजूर झाली आहे तर 616 पदे मंजूर करण्यात आलेली आहे. त्याच्यानंतर गट क पाहूयात. आपल्यासाठी खूप महत्वाचा आहे गट क. तर यामध्ये पहा मॅक्झिमम ज्या पोस्ट किंवा जास्तीत जास्त मंजूर झालेली पदे आपण या ठिकाणी पाहत आहोत. तर पहा या ठिकाणी परिवीक्षा अधिकारी किती पदे मंजूर झाली आहेत तर 271 आयुक्तालया अंतर्गत 271 पदे मंजूर झालेली आहेत. त्याच्यानंतर पुढे पाहूयात. आपल्यासाठी सर्वात महत्वाचा असलेला घटक, आपल्यासाठी खूप IMP असलेला घटक 58 आणि 59 मुख्य सेविका आणि पर्यवेक्षिका. मुख्य सेविकेची पहा किती पदे आहेत तर 751 पदे आहेत. ICDS अंतर्गत किती पदे आहेत 751. आणि पर्यवेक्षिकेची जर पाहिली तर 3,148 पदे आहेत. सर्वात जास्त पदे आहेत पर्यवेक्षिका. सेविका किंवा पर्यवेक्षिकेसाठी तयारी करणाऱ्या आपल्या ज्या सखी आहेत त्यांच्यासाठी ही खूप आनंदाची गोष्ट आहे की इतक्या जास्त प्रमाणामध्ये आपली भरती येणार आहे. 751 मुख्य सेविका पर्यवेक्षिका 3,148 एवढी पदे मंजूर करण्यात आलेली आहेत.
तर अशी गोल्डन अपॉर्च्युनिटी आपल्याला वारंवार भेटणार नाहीये. वन्स इन द लाईफ टाइम अपॉर्च्युनिटी आहे. यापुढे मिळणारा जो वेळ आहे तो जरा सुद्धा वेस्ट न करता स्वतःला अभ्यासामध्ये झोकून द्या, कारण यापैकी एक पद आपलंच असणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढे पाहूयात आपण. मॅक्झिमम पदे पहा, वरिष्ठ लिपिक, त्याच्यानंतर आहे वरिष्ठ लिपिक. 621 पदे आहेत पहा, 621 पदे मंजूर झालेली आहेत ICDS अंतर्गत. त्याच्यानंतर नेक्स्ट पद पाहूयात आपण. पुढे कोणती पदे आहेत मॅक्झिमम मंजूर झालेली, तर पहा. त्याच्यानंतर आहे संरक्षण अधिकारी. हे सुद्धा चांगली पोस्ट आहे. संरक्षण अधिकारी. संरक्षण अधिकारी कनिष्ठ आयुक्तालयाअंतर्गत 358. कनिष्ठ लिपिक 199 आणि ICDS अंतर्गत 597 पदे मंजूर झालेली आहेत. कनिष्ठ लिपिकची सुद्धा मोठ्या प्रमाणात पदे मंजूर झालेली आहेत. 597 पदे मंजूर झालेली आहेत ICDS अंतर्गत. तर अशा पद्धतीने सर्व जर पदे पाहिली तर एकूण गट क अंतर्गत 88 पदे मंजूर झालेली आहेत. त्याच्यानंतर गट ड पाहूयात. गट ड अंतर्गत मॅक्झिमम पदे जे आहे ते वरिष्ठ काळजीवाहक आयुक्तालय अंतर्गत आहे पहा, 202 पदे मंजूर झालेली आहेत. त्याच्यानंतर कनिष्ठ काळजीवाहकची 138 पदे आहेत, आयुक्तालय अंतर्गतच आहे. त्याच्यानंतर शिपाई, कार्यालयीन शिपाई याची 514 पदे पहा या ठिकाणी मंजूर झालेली आहे. शिपाईचं जर आपण ग्रेड पे जर पाहिलं तर या ठिकाणी पहा, शिपाईला ग्रेड पे आहे 15,000 पासून ते 47,600. आलं लक्षात. शिपाईला सुद्धा चांगला या ठिकाणी सॅलरी आपल्याला दिसतोय, 15,000 पासून ते 47,600. त्याच्यानंतर पहा पुढे सफाईगार. सफाईगारचे सुद्धा या ठिकाणी चांगले पदे आहेत. 95 पदे या ठिकाणी मंजूर झालेली आहे. सफाईगारला सुद्धा 15,000 ते 47,600 पर्यंत पे स्केल आहे त्याचा पण. गट ड अंतर्गत या ठिकाणी एकूण 1,105 पदे मंजूर करण्यात आलेली आहे. आणि अशा पद्धतीने गट अ, गट ब, गट क आणि गट ड यांची मिळून एकूण 8,669 पदे या पद्धतीने मंजूर करण्यात आलेली आहेत. तर मित्रांनो, हा होता महिला व बाल विकास विभागाच्या ऐतिहासिक GR चा संपूर्ण लेखाजोखा. तर लक्षात ठेवा, अशी संधी वारंवार येत नाही. वन्स इन अ लाईफ टाइम अपॉर्च्युनिटी याला समजा. आणि माझ्या ज्या सखी मला ऐकत आहेत आता किंवा आपला हा जो व्हिडिओ पाहत आहेत, त्यांच्यासाठी पुन्हा एकदा सांगू इच्छिते की 751 मुख्य सेविका आणि 3,148 पर्यवेक्षिका यापैकी एक जागा तुमचीच असली पाहिजे. यासाठी आपल्याला आजपासून किंबहुना आत्तापासूनच अभ्यासायला लागायचं आहे. अशी संधी आपल्याला वारंवार मिळणार नाही. हे लक्षात ठेवून तुम्ही अभ्यासाला लागायचं आहे. मैत्रिणींनो, तुम्ही नक्की कोणत्या पदाला टार्गेट बनवलेलं आहे? मुख्य सेविका, पर्यवेक्षिका की अंगणवाडी सेविका? मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा. मी हा व्हिडिओ तुमच्या ICDS ची तयारी करणाऱ्या प्रत्येक मित्रमैत्रिणींसोबत तसेच सर्व स्टडी ग्रुप वरती शेअर करायला अजिबात विसरू नका. चॅनल वरती जर तुम्ही नवीन असाल, तसेच असेच दर्जेदार आणि अचूक माहितीचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि सर्वात महत्त्वाचा, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करायला सुद्धा विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग.